गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे 1 जानेवारी 2024. ठीक आहे, तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि 1 मिनिट थांबा, शुभेच्छा मलाच तुम्ही शुभेच्छा देण्याची इतकी घाई करू नका. तर काय होईल, सगळे मेसेज आणि कमेंट आणि इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज आणि कमेंट आणि हे आणि ते येऊन ना माझा बिचारा 4 वर्षापूर्वीचा फोन असा हँग होईल. ठीक आहे, तर मी काय करेन, माझा जो स्कॅन आहे ना, स्कॅनर, तो असा मी देईन तुम्हाला. तर तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही त्यावरती 100-200 रुपये पाठवा. तर मग विश करायची काहीच गरज नाही आहे. काय होईल मग, पुन्हा तुम्हाला मी रिटर्न विश करण्यासाठी टाईप करावं लागेल हॅपी न्यू इयर हे आणि ते आणि फलाना डिमकाना. मग माझे हात दुखतील, माझी बोटं दुखतील. त्यापेक्षा काय करा तुम्ही, की मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये विश केलेला आहेच. हा आहे 31 डिसेंबरला मी व्हिडिओ शूट करते, उद्या येईल तो. ठीक आहे, तर तुम्ही मला विश करण्याची घाई करू नका किंवा गडबडीत वगैरे विश अजिबात करू नका. करायचं जर असेल तर मला पैसे स्कॅन करा, कितीही केला तरी माझं बँक अकाउंट हे हँग होणार नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अगदी मनापासून सांगायला आवडते की काही चुकीचं झालं असेल, चुकीचं केलं असेल तर मला तुम्ही सॉरी म्हणू शकता. मी खूप माझं मोठं मन आहे, मी असं सहज तुम्हाला माफ करून टाकेन. माझा जो इगो आहे ना, एवढासा छोटासा असं बाजूला ठेवेन आणि तुम्हाला माफ करून टाकेन. ठीक आहे, जर काही चुकलं माकलं असेल तर ऑफकोर्स तुम्ही मला सॉरी म्हणणार हे मला माहिती आहे. मी काही चुकीचं कधी वागतच नाही. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला छान असं गोडधोड काहीतरी झालं पाहिजे ना, म्हणून आज आपण हेल्दी असं काहीतरी गोड काहीतरी करणार आहोत. तर काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. पण इथे ही चिल्लर पार्टी बघा माझी काळूबाळू पडलेले आहेत, दाखवते मी तुम्हाला, दाखवते. डोंट वरी, दाखवणार, तुम्हालाच दाखवणार, नाही तर कोणाला दाखवणार, होय की नाही. पितो, ए पितो, माझी पितो झोपून उठली आहे. स्वेटो, अरे डुकरीन डुकरीन आली. आणि तिकडे बघा, हे देखण्या तोंड्याच्या, ए देखण्या, ऐ ए डुकरा, लकी, ए लकी, लकी इकडे, डुकरीने इकडे बघ. हां, हिची झोप काय झालेली दिसत नाही आहे. अरे डुकरीने उठ, अगदी माझ्यावरती गेली. तर आज आपण गोडामध्ये करणार आहोत बीटाचा हलवा. ठीक आहे, तर हीच आहे आपली हेल्दी रेसिपी. आता इथे मी बीट घेतलं आहे, व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं आहे आणि इथे एक अर्ध बीट आहे. आता बीटाचं काय करायचं, ही जी वरची स्किन आहे, पाक म्हणजे बीटाला असं उघडं नागडं करून टाकायचं, अजिबात लाजायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता, छान असं मी बिटाला पाक असं उघडं नागडं करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, बारीक तोंडाची खिसणी घ्यायची आणि खसखस खसखस खिसून घ्यायचं. तर इथे आपल्या बिटाचा खीस तयार आहे. इथे आहे तूप आणि कढईमध्ये आता आपण 2 चमचे तूप घालून घ्यायचे. आपलं तूप छान वितळल्यानंतर जो आपण खीस करून घेतला आहे तोही घालायचा आहे. आता यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोडाचा कोणताही पदार्थ असेल तर मीठ घालायचंच. छान असं आपलं तुपामध्ये मीठ परतवून झालेलं आहे आणि अगदी 1 कपवर होईल इतकं दूध घालायचं आहे. तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल. आणि अगदी 2 चमचे मी मिल्क पावडर घालणार आहे. मिल्क पावडरमुळे माव्याचं टेक्स्चर येईल आणि छान लागेल चवीला आपला हलवा. आता हे सगळं आटवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय, मी दुसऱ्या गॅसवरती हलवा शिजण्यासाठी ठेवला आहे आणि मला चपात्याही करायच्या होत्या, सोबत मेथीची भाजीसुद्धा फोडणी टाकायची होती. कारण आज खूप वेळ झाला होता. निलेश सकाळी लवकर गेले होते त्यांच्या कामासाठी आणि त्यामुळे जेवणाला खूप लेट झाला आणि मीही खूप लेट उठले. कारण तसंही मी काय उजेड पाडणार होते लवकर उठून, त्यामुळे म्हटलं झोपूनच राहावं आणि उठायला मला 9 वाजले. त्यानंतर मग माझी जी काही सुरुवात होती ती सगळे कपडे वगैरे धुवून घेतले, फरशी वगैरे क्लीन करून घेतली, सगळं काही. आणि त्यानंतर मग जेवणाची सुरुवात केली आणि प्लस मला व्लॉगसुद्धा शूट करायचं होतं, त्यामुळे थोडासा आणखीन वेळ झाला. तर आमची सकाळची टायमिंग होती 8:30 ते 9, 9:30च्या आत आम्ही जेवण घेतो. तर आज डायरेक्ट 12:30-1 वाजला. तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तरीही बघा आपलं काहीही चेंज झालेलं नाही आहे. बायकांना काही किचनमधून सुटका कधीच मिळत नाही. काहीही होऊ द्या, त्यांना आजारी असू देत किंवा आणखीन अगदी मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला किंवा सणावाराला तरी काही बोलूच नका. तेव्हा तरी म्हणजे अजिबात आपल्याला बसायला, बोलायला, श्वास घ्यायला वेळ नसतो, इतकी कामं असतात. आणि
काय बोलायचं तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी दोघांनाही तितकंच महत्त्व देईन, म्हणजे प्रत्येक घरच्या नवरा बायकोंना दोघांनाही तितकंच महत्त्व देईन, कारण ते दोघेही इक्वली काम करतात. आणि पुरुष मंडळींना तरी खूप जास्त टेन्शन असतं, घर चालवायचं असतं, मुलांचं बघायचं असतं, बायकोचे नखरे उचलायचे असतात, फायनान्शियली स्ट्रॉंग राहायचं असतं. आणि बाहेर ते काम करतात म्हटल्यानंतर बाहेरच्या जगासोबतसुद्धा त्यांना थोड्याफार गोष्टी, म्हणजे काय म्हणतात ते, लढायचंसुद्धा असतं. तर मी महत्त्व द्यायचं असेल तर दोघांना ही देईन. पण पुरुषांचं कसं आठवड्यातून एकदा सुट्टी मिळते, तरी तसं बायकांना अजिबात सुट्टी मिळत नाही. 24 तास 12 महिने त्यांचं काम सुरूच असतं. ठीक आहे, बऱ्यापैकी जे दूध होतं ते आटलेलं आहे. आता यामध्ये मी अगदी अर्धी वाटी साखर घालणार आहे. मी खूप जास्त गोड नाही करणार आहे. आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणि त्याला छान असं तूप सुटलं पाहिजे तोपर्यंत याला आपण शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा तूप सुटेल ना तेव्हा समजायचं की आपला हलवा झालेला आहे. काय नुसती ओरडतीस? काय आळंडायस बाई? होय, काय आळंडायस? बोल की. का पाठी घेतलीस माझी? दूध आणि चपाती हाती तरी खायला नको? या 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 या, तुमचीच कमी होती. या आला सगळे या. ठीक आहे, फायनली आपला हलवा तयार आहे. अरे लकी गपकी, बकरीन ऐकणार नाही. आणि कडेने तूप सुद्धा सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. 1 मिनिट, आता दिसतं व्यवस्थित. हे बघा, आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थंड झाल्यानंतर छान असा हलवा आपण खाऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपला मी हलवा हा आहे तो इतका थोडासा घेतलेला आहे. आणि यामधला अर्धा चमचा मी स्वीटीला घातला. स्वीटीने पटकन संपवला. आणि मी फर्स्ट टाइम हा हलवा ट्राय केला आहे. बघू कशी टेस्ट लागते ती. दुधी हलवा केला आहे, गाजर हलवा केला आहे, जितकी जेवढे हलवे आहेत ते सगळे हलवे केलेले आहेत. आता हा जरा आपण टेस्ट करून बघूया. हे या हेल्दी आहेच, पण साखर घालायला नको हवी होती. ब्राऊन शुगरचा यूज करायला हवा होता, किंवा खांड असतो ना त्याचा म्हणजे यूज करायला हवा होता. कारण ही जी शुगर आहे त्यामध्ये सल्फेटचा वापर जास्त केला जातो. आणि ती व्हाईट करण्यासाठी ऑफकोर्स ब्लीच यूज करतात आय थिंक. तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे हे सगळ्यांना माहिती, तरीही आपण यूज करतो. किती मूर्ख आहोत आपण. ठीक आहे, आपण टेस्ट करूया हलवा. वा धनू, तुझ्या हाताला जी चव आहे ना कोणाच्याही हाताला नाही. काय मस्त झालाय, 1 नंबर. नाद खुळा, मस्त झालाय, 1 नंबर. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, इतकी चांगली सुगरण आहे. मी कळलं का तुम्हाला? नक्की ट्राय करा, भारी लागते. ड्रायफ्रुट्स वगैरे असतील तर ते पण तळून घाला. आमच्याकडे नाही, गरीब आहोत आम्ही, काय करणार, म्हणून घातले नाही. पण आल्या असं पण 1 नंबर. मस्त. लकबाई आलं डुक्कर. ठीक आहे, तर सकाळी व्लॉग सुरू केला होता, आत्ता संपवते. मध्ये असं खूप मोठा ब्रेक घेतला. वन्स अगेन हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि सांगितल्याप्रमाणे चुकलं असेल काही तर मला नक्की सॉरी म्हणा. ओके, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब करा.